नमो बुद्धाय. मी गार माता या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. प्रत्येक पौर्णिमा ही बौद्धांसाठी फार महत्त्वाची आहे, कारण प्रत्येक पौर्णिमेचे विशेष महत्त्व आहे. आजची पौर्णिमा फाल्गुनी पौर्णिमा ही मार्च महिन्यात येते. ह्या पौर्णिमेची आज आपण माहिती पाहणार आहोत. 20,000 अरहंत शिष्यांसह भगवान बुद्धांचे राजा शुद्धोधनाच्या निमंत्रणावरून कपिलवस्तू नगरीत आगमन. तसेच राजा शुद्धोधन यांना भगवंताच्या सान्निध्यात श्रोतापन्न अवस्था प्राप्त झाली. राहुल व यशोधरा यांची भेटही याच पौर्णिमेला झाली आणि युवराज नंदची धम्मदीक्षाही झाली. सर्वात अगोदर आपण राजा शुद्धोधनाची धम्मदीक्षा पाहणार आहोत. जेव्हा तथागत कपिलवस्तू येथे आले तेव्हा शाक्यांनी बुद्धाला दुपारचे भोजनाचे निमंत्रण दिले नव्हते. त्यामुळे तथागत आणि त्यांचे शिष्य कपिलवस्तू नगरात भिक्षाटनाला निघाले. बुद्धांची ही कृती राजाला आवडली नाही. राजा क्रोधित झाला आणि घाईघाईने तथागत जेथे भिक्षाटनाला गेले होते तेथे जाऊन त्यांना वंदन करून म्हणाला, पुत्रा, तू माझा असा अपमान का करतोस? मी तुला आणि तुझ्या शिष्यांना सहजपणे अन्न पुरवू शकतो. तेव्हा तथागत म्हणतात, भिक्षाटन करणे हा माझ्या वंशाचा नियम आहे. राजा म्हणाला, असे कसे होऊ शकते? तू राजाचा वंशज आहेस आणि पूर्वीच्या एकाही राजाने अन्नाकरिता हात पसरले नाहीत. तेव्हा तथागत म्हणाले, श्रेष्ठ राजन, तुम्ही आणि तुमचे पूर्वज राजाचे वंशज आहात हे तुम्ही म्हणू शकता, परंतु मी पुरातन बुद्धांचा वंशज आहे. त्यांनी भिक्षाटन करूनच निर्वाह केला. तेव्हा राजा शुद्धोधन यांनी मौन ठेवले. तेव्हा भगवंत म्हणाले, हे राजन, मी अमूल्य अशा खजिन्याचा शोध लावला आहे. आपल्या पित्याला त्यातील काही दुर्मिळ रत्न उपहारात द्यायचे ठरविले आहे. म्हणून हे पिताजी, मला हा धम्मरूपी खजिना तुम्हास दाखवू द्या आणि माझ्याकडून उपहार म्हणून तुम्ही तो स्वीकारावा. त्यानंतर तथागतांनी ही गाथा म्हटली. उत्थिठ्ठेनप्पमज्जय धम्मं सुचरितं चरे धम्मचारी सुखं सेती अस्मी लोके परमीच. उठावे, आळशी बनू नये आणि सुचरित धम्माचे आचरण करावे. धम्मचारी इहलोकी आणि परलोकी सुखाने राहतो. तथागतांचे हे गंभीर आणि उदास शब्द ऐकून राजा श्रोतापन्न झाला. त्यानंतर त्याने बुद्धाचे भिक्षापात्र हाती घेतले आणि बुद्धाला व शिष्यांना घेऊन राजवाड्याकडे चालू लागले. सर्वांना भरपूर भोजन दिले. भोजनानंतरही तथागतांनी धम्म उपदेश दिला. धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेती अस्मी लोके परमीच. सुचरित धम्माचे आचरण करावे, अकुशल कर्म करू नये. धम्माचरण करणारा इहलोकी आणि परलोकी सुखाने राहतो. भगवान बुद्धांच्या या संस्मरणीय शब्दाने राजा शुद्धोधनाची प्रज्ञा जागृत झाली व त्यांना सकृतागामी अवस्था प्राप्त झाली. कालांतराने अनागामी अवस्था प्राप्त झाली आणि मृत्यूशय्येवर असताना निब्बाणाचा अनुभव घेतल्यावर त्यांचे परिनिर्वाण झाले. आता पाहूया यशोधरा व राहुल यांची भेट. शुद्धोधनाने तथागतांना घरी आणले आणि घरच्या सर्व मंडळींनी त्यांचे आदराने स्वागत केले. पण राहुलची आई यशोधरा मात्र पुढे आली नाही. शुद्धोधनाने यशोधरेला बोलावणे पाठविले, परंतु ती म्हणाली, खरोखर जर माझा काही मान ठेवायचा असेल तर सिद्धार्थ स्वतःच माझ्याकडे येतील आणि मला भेटतील. आपल्या सर्व नातलगांना व मित्रांना भेटल्यावर तथागतांनी विचारले, यशोधरा कुठे आहे? आणि तिने येण्याचे नाकारले हे समजल्यावर ते उठले आणि तडक तिच्या दालनात गेले. यशोधरा आपल्या दालनात विचारमग्न स्थितीत बसली होती. तथागतांनी प्रवेश केला तेव्हा काठोकाठ भरून वाहणाऱ्या पाण्याच्या पात्राप्रमाणे ती इतकी प्रेम निर्भर झाली की तिला स्वतःला सावरून धरणे शक्य झाले नाही. ज्याच्यावर आपण प्रेम केले तो पुरुष सत्याची शिकवण देणारा जगतवंदनीय बुद्ध आहे हे विसरून तिने त्यांचे पाय धरले आणि ती एकसारखी रडू लागली. परंतु तेथे शुद्धोधन आहे याची आठवण झाल्यावर ती लज्जेने उठली
आणि विनयाने थोड्या अंतरावर जाऊन बसली. यशोधरेच्या वतीने क्षमा मागून शुद्धोधन म्हणाला, हे तिचे वागणे तिच्या प्रेमातिशयामुळे असून ही काही क्षणिक भावना विवशता नाही. पतिविरहाच्या 7 वर्षाच्या काळात सिद्धार्थाने केश वपन केल्याचे तिने ऐकले, तेव्हा तिनेही केश वपन केले. व जेव्हा तिने ऐकले की आपल्या पतीने सुगंधी द्रव्ये व अलंकार यांचा त्याग केला आहे, तेव्हा तिनेही ती वापरण्याचे सोडून दिले. आपल्या पतीप्रमाणे ठराविक वेळीच मातीच्या पात्रातून ती अन्न सेवन करीत असते. तेव्हा तथागत म्हणतात, केवळ या जन्मातच नव्हे राजन, तर पूर्वीच्या जन्मात देखील ती माझ्याशी एकनिष्ठ राहिली आहे. त्यानंतर चंड किन्नर जातक कथा सांगितली. यशोधरेला धन्यवाद दिले. नंतर यशोधरेने 7 वर्ष वयाच्या राहुलाला राजकुमाराच्या वैभवाला साजेसे कपडे घातले आणि ती त्याला म्हणाली, महान ब्रह्माप्रमाणे दिसणारा तेजस्वी चेहऱ्याचा हा सत्पुरुष तुझा पिता आहे. मी अजूनही पाहिल्या नाहीत अशा द्रव्याच्या मोठ्या मोठ्या खाणी त्यांच्याजवळ आहेत. त्यांच्याकडे जा आणि ती संपत्ती तुझ्या ताब्यात देण्याविषयी त्यांना विनंती कर, कारण पित्याची मालमत्ता वारसा हक्काने पुत्राकडेच आली पाहिजे. तेव्हा राहुल म्हणतो, कोण माझा पिता? शुद्धोधनाखेरीज दुसरा पिता मला माहीत नाही. यशोधरेने मुलाला उचलून घेतले आणि तेथून जवळच भिक्खूंच्या बरोबर अन्नसेवन करीत असलेल्या तथागतांकडे खिडकीतून बोट दाखवून ती त्याला म्हणाली, तो पहा तुझा पिता. तुझा पिता शुद्धोधन नाही. राहुल तथागतांकडे गेला आणि त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून निर्भयपणे आणि प्रेमाने म्हणाला, आपण माझे पिता आहात ना? आणि त्यांच्या जवळ उभा राहून तो पुढे म्हणाला, श्रमणा, आपली छाया देखील आनंदमय आहे. तथागत शांतच राहिले. भोजन आटोपल्यावर तथागतांनी त्याला आशीर्वाद दिला आणि ते राजवाड्यातून जाऊ लागले. परंतु राहुल त्यांच्या मागोमाग गेला आणि त्यांच्याकडे आपला वारसा मागू लागला. कोणीही त्याला अडवले नाही. स्वतः तथागतांनीही त्याला प्रतिबंध केला नाही. सारीपुत्ताकडे वळून तथागत म्हणाले, माझा पुत्र आपला वारसा मागतो आहे. चिंता आणि दुःख उत्पन्न करणारे नाशवंत असे धन मी त्याला देऊ शकत नाही, परंतु ज्याचा कधीही क्षय होणार नाही अशा पवित्र जीवनरूपी धनाचा वारसा मात्र मी त्याला देऊ शकेन. राहुलला उद्देशून अत्यंत आस्थेने तथागत म्हणाले, सोने, रुपे आणि रत्ने यापैकी माझ्याजवळ काहीही नाही, परंतु आध्यात्मिक धन स्वीकारण्यास तू तयार असशील आणि ते वाहून नेण्या इतका व जतन करून ठेवण्या इतका तू समर्थ असशील, तर असले धन माझ्याकडे विपुल आहे. माझे आध्यात्मिक धन म्हणजे धम्माचा मार्ग. परमोच्च आनंदाच्या प्राप्तीसाठी मनाच्या संस्काराच्या साधनेला ज्यांनी आपले जीवन वाहिले आहे, अशांच्या संघात प्रवेश मिळावा अशी तुझी इच्छा आहे काय? तेव्हा राहुल निश्चयपूर्वक म्हणतो, होय. आणि राहुल भिक्खू संघात सामील झाला. त्याच वेळेस युवराज नंदचीही धम्मदीक्षा झाली. तर ही होती फाल्गुन पौर्णिमेची माहिती. तर कशी वाटली ही माहिती? ही माहिती आवडली असल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.